Gender salute! Ben salute! Burn by the left, wait, march! सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आज जिल्हा शासकीय सर्व वैद्यकीय पदाधिकारी त्याचप्रमाणे कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल या विद्यामंदिरामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो। जोरदार टाळ्या वाजवून एकदा धन्यवाद करूया सर्व मान्यवरांकरता। पाहुण्यांच्या आगमनानं हर्ष झाला मनमंदिरात, पाहुण्यांच्या आगमनानं हर्ष झाला मनमंदिरात, करीतो प्रेम भावे आपले स्वागत या विद्यामंदिरात, या विद्यामंदिरात। धन्यवाद सर। आजच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत 0 ते 18 वयोगट विद्यार्थी विशेष आरोग्य तपासणी मोहीम समस्त राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर आज आयोजित केले जात आहे आणि याचं विशेष उद्घाटन ऑनलाईनच्या माध्यमातून या ठिकाणी सोहळा सुरू आहे। आज जमलेल्या सर्व मान्यवरांचा आम्ही जिल्हा शासकीय रुग्णालय अहिल्यानगर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांच्या वतीनं मनपूर्वक आम्ही आपलं स्वागत करीत आहोत। आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आमचे सर्व मान्यवर, सर्व लहान लेकर, या सर्वांचे देखील आम्ही मनपूर्वक पुनश्च एकदा धन्यवाद करतो। असं म्हणतात की निरोगी बालपण म्हणजे उज्ज्वल भविष्य। लेकरांचं भविष्य हे त्यांच्या लहानपणावरती फार आधारित आहे आणि म्हणून या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत अनेक मोठे मोठे सुविधा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत। सदर मोहिमेचं उद्घाटन देखील मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आपण करणार आहोत। आजच्या कार्यक्रमाला लाभलेले सर्व आरोग्य विभाग पदाधिकारी, एकात्मिक बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, नगररचना विभाग यांच्या समन्वयाने राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। सन्माननीय पाहुणे, माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागोराव चव्हाण साहेब, जिल्हा अहिल्यानगर जिल्हा रुग्णालय, त्याचप्रमाणे आम्हाला लाभलेले आजचे आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे सर,
शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉक्टर भास्कर पाटील साहेब, त्याचप्रमाणे रोटरी क्लबचे आमचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, अजय पिसोटे सर, त्यांचा देखील आम्ही धन्यवाद करतो. प्रशासकीय अधिकारी साहेब डावरे सर, शिवशंकर बरांडे सर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विनोदजी काकडे सर आणि सर्व मान्यवरांचं आम्ही जोरदार टाळ्या वाजवून धन्यवाद करूया की खूप सुंदरशा कार्यक्रमासाठी आज आपल्याला या ठिकाणी मान्यवर लाभलेले आहेत. अधिक वेळ न घेता सर्व मान्यवरांचा आपण विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी कृपया पुढे यायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती. कार्यक्रमाची सुरुवात आपण एका चांगल्या विचारधाराने करीत असतो आणि म्हणूनच या ज्ञान मंदिरात, या विद्या मंदिरात शिक्षण घेण्याची संधी तुम्हाला आम्हा सर्वांना लाभलेली आहे आणि म्हणून तमसोमा ज्योतिर्गमयम, तमसोमा ज्योतिर्गमयम, अंधारातून प्रकाशाकडे, अंधारातून उजेडाकडे एक चांगली सुरुवात पुन्हा एक वार नव्याने आजच्या कार्यक्रमाची या ठिकाणी दिवा लावून आपण करीत आहोत. उद्देश आज की समस्त वातावरण उजळून जावं, प्रकाशिलं जावं, प्रसन्न व्हावं आणि एक नवीन सुरुवात आजच्या या कार्यक्रमात व्हावी. सर्व पदाधिकारी माननीय महानगरपालिकेचे डॉक्टर सतीश राजूरकर सर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विनोद काकडे सर, जिल्हा शल्य चिकित्सक साहेब डॉक्टर नागराज चव्हाण सर, त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षण विभाग अरुण पालवे सर, संजय दामले सर केंद्र प्रमुख आहेत, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आणि ज्या शाळेमध्ये आपण सर्वजण बसलेले आहात त्या शाळेच्या व्यवस्थापिका डॉक्टर सिस्टर अंतेरेस आणि मुख्याध्यापिका सिस्टर लिटिल रोज यांचं देखील आम्ही मनस्वी धन्यवाद करतो. कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल केळगाव, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आपण आहात आणि जिल्ह्यातील 0 ते 8 वयोगट बालके किशोरवयीन मुलांचे सर्वांगीण आरोग्य तपासणी मोहीम, सार्वजनिक आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग या सर्वांच्या समन्वयाने आज जिल्हा स्तरावर होत आहे. उपस्थित सर्व वैद्यकीय टीमचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. कृपया आपण फोटोकरिता या ठिकाणी सर्व मान्यवरांनी यावं. जिल्हा शासकीय रुग्णालयाचं संपूर्ण वैद्यकीय पथक, त्याचप्रमाणे या संपूर्ण जिल्ह्याला एक बॅकबोन सहारा देणारा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे सर्व वैद्यकीय पदाधिकारी, सर्व टेक्निशियन, सर्व व्यवस्थापकीय गरजवंतांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचं काम जिल्हा अहिल्यानगरच्या माध्यमातूनच नव्हे तर प्रत्येक ग्राम पातळीवरती, गाव पातळीवरती, तालुका पातळीवरती होत आहे. याबद्दल सर्व आरोग्य विभागाचे आम्ही धन्यवाद करतो. सदर मोहिमेचे उद्घाटन पुणे येथून नामदार माननीय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच माननीय नामदार श्री प्रकाश आंबेडकर सर, सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे ऑनलाईनच्या माध्यमातून जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर या ठिकाणी होत आहे. त्याबद्दलही आम्ही मनपूर्वक सर्व सार्वजनिक आरोग्य विभागाचे धन्यवाद करतो. आलेल्या सर्व पाहुण्यांचं सन्मान या ठिकाणी होणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक श्री विजय दळवी सर यांना विनंती करतो की आपण थोडक्यात आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. श्री विजय दळवी सर. उपस्थित मान्यवर, जिल्हा आरोग्य अधिकारी,
डॉक्टर बापूसाहेब नागोरगजे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागोराव चव्हाण यांचं मी स्वागत करतो. आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा संपूर्ण राज्यामध्ये 2013 पासून सुरू करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये 63 पथकं कार्यरत आहेत. प्रत्येक पथकामध्ये 2 मेडिकल ऑफिसर, 1 फार्मासिस्ट आणि 1 ENT यांच्या मार्फत आम्ही 0 ते 18 वयोगटातील जिल्ह्यामधील सर्व शासकीय शासकीय शाळा, अनुदानित शाळा यांची तपासणी करतो. शाळेची तपासणी वर्षातून एकदा केली जाते आणि अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांची तपासणी वर्षातून 2 वेळा केली जाते. आमच्या पथकामार्फत या सर्व मुलांची तपासणी झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना विशेष संदर्भ सेवाची गरज आहे त्याकरिता आमच्या उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय स्तरावर या विद्यार्थ्यांकरता आम्ही स्पेशलिस्ट तज्ञांचे संदर्भ सेवा शिबिर आयोजित करतो. या शिबिरामध्ये जे मुले शस्त्रक्रियासाठी पात्र असतात किंवा सापडतात अशा मुलांच्या शस्त्रक्रिया या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या अंतर्गत राज्य शासनावरून काही प्रायव्हेट हॉस्पिटल यांची नियुक्ती केलेली आहे. त्या हॉस्पिटलमध्ये या सर्व शस्त्रक्रिया आम्ही मोफत करत असतो. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामधून आतापर्यंत आपण हृदय शस्त्रक्रिया, क्लेफ पॅलेट, कॉक्लर इम्प्लांट इत्यादी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गतच जन्माचे वेळी दोष, कमतरता आणि विकास विलंब यासाठी तपासणीवर भर दिला जातो. यामध्ये 12 सामान्य आजाराचे निदान राष्ट्रीय बाल स्वास्थ्य मार्फत केले जाते. तसेच संदर्भ सेवा शिबिर मार्फत त्यांना सेवा दिली जाते. तसेच दरवर्षी आपण प्रत्येक 2 महिन्याला जिल्हा रुग्णालय येथे टुडी इको कॅम्प ऑर्गनाईज करतो. या टुडी इको कॅम्पमध्ये ज्या मुलांना हृदय शस्त्रक्रियाची गरज आहे अशा मुलांच्या शस्त्रक्रिया ह्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत केले जातात. आतापर्यंत अहमदनगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामध्ये सर आपण 1600 मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. मोफत या सर्व शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत 65 पेक्षा जास्त मुलांच्या कॉक्लर इम्प्लांट शस्त्रक्रिया आपण या कार्यक्रमामार्फत केल्या आहे की ज्या मुलांना जन्मजातच ऐकण्याचा दोष होता अशा मुलांना आपल्या शस्त्रक्रियेमुळे आज ऐकता येत आहे, बोलता येत आहे. तसेच क्लेफ पॅलेट ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या आतापर्यंत आपण 648 शस्त्रक्रिया केल्या. अशा इतर प्रकारच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया म्हणून आतापर्यंत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात 11,000 शस्त्रक्रिया आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आणि अजूनपर्यंत आपण अजून अशा शस्त्रक्रिया पूर्ण करत आहोत. सदर कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला माननीय जिल्हा चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपूर्ण तालुक्यामध्ये यशस्वीपणे राबवण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत माननीय आरोग्य मंत्री श्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या संकल्पनेतून सर्व राज्यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांची विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबवतोय. सदर विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा जो उद्घाटनाचा कार्यक्रम आहे आज आपल्या कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी काय उद्घाटन होते. अशाच प्रकारचा कार्यक्रम संपूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामधून एक शाळा निवडण्यात आलेली आहे. त्या शाळेमध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन त्या संपूर्ण तालुक्यामध्ये सर्व मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. आरोग्य तपासणी केल्यानंतर जी मुले संदर्भ सेवेसाठी पात्र ठरतील अशा मुलांसाठी तालुका स्तरावर विशेष संदर्भ सेवा शिबिराचे आयोजन सदर मोहिमेअंतर्गत करण्यात आलेलं आहे. या मोहिमेमध्ये जे विद्यार्थी शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरतील अशा मुलांच्या सर्व शस्त्रक्रिया या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत करून घेणार आहोत. आणि त्याच मोहिमेचा शुभारंभ आपण एक कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल या शाळेपासून सुरुवात करत आहोत. तरी मी धन्यवाद देतो की शाळेमार्फत आम्हाला ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि मान्यवरांनी पण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सतीश आयरे यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद विजय द्रवे सर. अनेक वर्षांपासून आरोग्य सेवा देण्याचं अहोरात्र काम सर्व आरोग्य विभागाच्या मार्फत होत आहे. पुन्हा एकदा आम्ही आपलं धन्यवाद करतो. आपल्या सेवेला शुभेच्छा. यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचं राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम या अंतर्गत आजच्या विशेष आरोग्य तपासणी मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी सर्व मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन आम्ही सन्मान करू इच्छित आहोत. सर्वप्रथम आज आम्हाला लाभलेले आमच्या
जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सर्व पदाधिकारी आणि कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलचे सर्व टीम यांचा आम्ही धन्यवाद करतो. आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर सर यांचाही सन्मान पुष्पगुच्छ देऊन कार्मेल स्कूलच्या डायरेक्टर यांनी करावा, त्यांना मी विनंती करतो. डॉक्टर सतीश राजूरकर सर, जोरदार टाळ्या वाजूया. आज ही शाळा, हे विद्यामंदिर आपल्याला या शाळेनं उपलब्ध करून दिलेलं आहे. व्यवस्थापकीय डॉक्टर राजूरकर सर, आरोग्य अधिकारी महानगरपालिका यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. कार्मेल स्कूल यांच्या वतीने त्यांचं सन्मान केलं जात आहे. जोरदार टाळ्या वाजूया. यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे सर यांचा देखील सन्मान होत आहे. पुष्पगुच्छ देऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागोराज चव्हाण सर त्यांचा सन्मान करतो. जोरदार टाळ्या वाजूया. अतिशय अहोरात्रपणे ही सर्व टीम आरोग्य सेवा देण्याचं काम करत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे सर पुष्पगुच्छ आणि एक सुंदरसं पुस्तक देऊन त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी होता. त्याचप्रमाणे शिक्षण विभागाचे श्री अरुण पालवे सर आलेले आहेत. त्यांचं देखील शिक्षण अधिकारी श्री भास्कर पाटील साहेब आहेत. त्यांचं देखील आम्ही पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करत आहोत. डॉक्टर शिवशंकर वराडे सर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन शिक्षण विभाग डॉक्टर भास्कर पाटील साहेब यांचा सन्मान करावा. शिक्षण लहान लेकरांच्या जीवनामध्ये फार महत्वाचं काम करत आहे. त्याची धुरा जिल्ह्यातील सांभाळत असताना या सर्व टीमला आम्ही धन्यवाद देत आहोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या जिल्ह्याची आरोग्य सेवेची धुरा सांभाळणारे आमचे डॉक्टर नागोराज चव्हाण सर जिल्हा शल्यचिकित्सक यांचाही सन्मान कार्मेल स्कूलच्या वतीनं प्रिन्सिपल मॅडम यांनी करावा, त्यांना विनंती करतो. सिस्टर अंतरेस आणि सिस्टर जेटी बोस यांच्या वतीनं जिल्हा शल्यचिकित्सक यांचा सन्मान करता येईल. जोरदार टाळ्या वाजूया. त्याचप्रमाणे या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विनोद काकडे सर आहेत. उत्तमचं प्रशिक्षण जिल्ह्याला देण्याचं काम ते करतात. त्यांचाही सन्मान जिल्हा शल्यचिकित्सक साहेब यांनी करावा ही त्यांना विनंती. डॉक्टर काकडे सरांचा सन्मान CSI डॉक्टर चव्हाण सर करतील ही त्यांना विनंती. जोरदार टाळ्या वाजूया पुन्हा एकदा. महानगरपालिकेचे श्री रवी साहेब या ठिकाणी आहेत. त्यांचा देखील सन्मान जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री गायकवाड सर करतील ही त्यांना मी विनंती करतो. महानगरपालिकेचे श्री रवी सर त्यांचा सन्मान गायकवाड सर करतील. जिल्ह्याचं संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन आढावा आणि सुरळीत चालण्याचं काम गायकवाड सरांच्या माध्यमातून होत आहे. त्याबद्दल धन्यवाद आम्ही करतो. त्याचप्रमाणे आमच्यामध्ये जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर शिवशंकर वलांडे सर यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. या सर्व आरोग्य सेवेसाठी अहोरात्र झडणाऱ्या सर्व टीमचे मनपूर्वक आम्ही धन्यवाद करतो. त्याचप्रमाणे आम्हाला आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले श्री धामणे साहेब आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक या समस्त आरोग्य विभाग राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या वतीनं श्री देशपांडे सर यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान त्यांचा करावा. श्री धामणे सर कुठे आपण पुढे आहोत. त्यांचा सन्मान करते जिल्हा कार्यक्रम अकाउंट विभाग श्री देशपांडे साहेब. थँक्यू सो मच सर.
यानंतर आमच्यामध्ये आजच्या कार्यक्रमाला रोटरीचे प्रमुख कोणी आलेले असेल कृपया या ठिकाणी पुढे यावं. रोटरी क्लब यांनी आम्हाला आजच्या कार्यक्रमाकरिता त्या लहान लेकरांसाठी अल्पोपाहाराची थोडीशी व्यवस्था त्यांनी करून दिली. त्यांच्याबद्दल त्यांचं प्रतिनिधी जर कृपया आले असेल आपण पुढे यावं. यस, या कागज हायस्कूलच्या वतीनं माननीय जिल्हा शल्य चिकित्सक यांचाही सन्मान आजच्या व्यवस्थापिका सिस्टर अंतरेस आणि सिस्टर लिटल रोज याकरिता त्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या मान्यवरांचा सन्मान शाळेच्या वतीने करावा. हे करण्यासाठी पुढील शाळेच्या व्यवस्थापिका यांच्याकडे हे पुढील माईक सोपवितो आहे. शाळेच्या व्यवस्थापिका सिस्टर अंतरेस आणि मुख्याध्यापिका सिस्टर लिटल रोज यांच्या वतीनं जिल्हा शल्य चिकित्सक आज त्यांचा सत्कार होत आहे. सर्व पदाधिकारी, शिक्षण विभाग, डॉक्टर राजूकर सर, डॉक्टर नागरगुले सर या शाळेची मनपूर्वक आम्ही धन्यवाद करतो. वेळ खूप झालेला आहे परंतु या ठिकाणी काही मान्यवरांना आपली मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचे आहेत. सर्व मान्यवरांना स्थानापन्न व्हावं अशी मी विनंती करतो. ज्या ज्ञान मंदिरात, ज्या विद्या मंदिरात आपण उभे आहोत, शिक्षण घेण्याची जबाबदारी उत्तम पद्धतीने समस्त जिल्हाभर चांगल्या पद्धतीने राबविण्याची काळजी शिक्षण विभागाकडनं पार पडत आहेत. नुकत्याच 10वी-12वीच्या परीक्षा चालू आहेत. सर्व विद्यार्थ्यांनाही शुभेच्छा. परंतु आज या ठिकाणी शिक्षण विभागाचे जिल्हा परिषदेतून आलेले श्री भास्कर पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त करावं. श्री भास्कर. आजचा आपला राज्यस्तरीय आणि आपला यानंतरचा जिल्हास्तरीय राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे CS मान्य चव्हाण साहेब, आमच्या जिल्हा परिषदेचे आणि आमचे मित्र जिल्हा आरोग्य अधिकारी मान्य नागरगोजे साहेब, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित शिक्षण विभाग, आरोग्य विभागाची टीम, उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा राष्ट्रीय स्तरावरून या ठिकाणी आयोजित केलेला आहे. यामध्ये RBSK मार्फत विद्यार्थ्यांची एक आरोग्य तपासणी केली जाते आणि या आरोग्य तपासणीमध्ये विद्यार्थ्याला काही आवश्यक संदर्भ लागले, त्याला कधी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असेल असे जर विद्यार्थी आढळले तर त्यांच्यासाठी राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरावरून त्या ठिकाणी SSA असेल किंवा RBSK असेल यांच्या मार्फत त्या ठिकाणी त्याची शस्त्रक्रिया सुद्धा करून घेतली जात असते. मित्रो, सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याचं आरोग्य चांगलं, ज्याचं स्वास्थ्य चांगलं, त्याचं आयुष्य चांगलं. कारण प्रत्येक विद्यार्थी असेल, प्रत्येक नागरिक असेल, याचं जर आरोग्य चांगलं असेल तो जर जीवनामध्ये काहीतरी करू शकतो. नाहीतर त्याचं जर आरोग्य बिघडलेलं असेल तर तो दुसऱ्याचंही आरोग्य बिघडत असतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. रोज काहीतरी योगा केला पाहिजे, सकाळी लवकर उठलं पाहिजे, मॉर्निंग वॉकला गेलं पाहिजे. आमचे नागरगोजे साहेब आम्हाला नेहमी सांगतात आरोग्याची तपासणी नियमित करा आणि वयाच्या 40 वर्षानंतर तरी आपण योगा वगैरे केला पाहिजे. पण विद्यार्थ्यांना मी सूचना करू इच्छितो की आपण रोज सकाळी उठल्यानंतर योगा केला पाहिजे. कारण योगामुळे असं असतं की आपली जी बौद्धिक पातळी आहे ती सुद्धा उंचावते आणि आपला शारीरिक विकास सुद्धा होत असतो. तुम्ही लक्षात घ्या, आज तुम्ही जे अभ्यास करताय आणि तो अभ्यास केल्यानंतर तो तुमच्या स्मरणात किती राहतो आणि योगा सुरू केल्यानंतर त्याच्यात काय बदल आढळतो याचा जर तुम्ही स्वतःहून जर अभ्यास केला तर निश्चित तुमच्या जीवनामध्ये बदल झालेला दिसेल. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी योगावर सुद्धा आपण भर दिला पाहिजे आणि या आरोग्य तपासणीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी सहकार्य करायचं आहे. कारण आम्हाला काही अशा तक्रारी येतात काही शाळांमधून, मला वाटतं अगोदर आपण ते लसी द्यायचो आणि काही विद्यार्थी घ्यायचे नाही आणि त्यांचे पालक सांगायचे ही लस आमच्या मुलांना देऊ नका. परंतु तसं काही नसतं. तुमची जी आरोग्याची तपासणी केली जाते, तुमच्यामध्ये जर काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम असेल
तुम्हाला एखादा आजार असेल तर त्याच्यावर उपचार केला जातो आणि तो उपचार आपण घ्यायचा असतो आणि एक चांगलं सहकार्य विद्यार्थी असतील किंवा पालकांनी करायचं असतं आणि आपण निश्चित करा. मला वाटतं आपण आज चांगल्या शाळेत हा कार्यक्रम घेतलेला आहे. या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याचं आरोग्य निश्चित चांगलं असेल, परंतु या शाळेत हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश एकच आहे की आज या ठिकाणी 10वीची परीक्षा नाही आणि हा मला वाटतं या शाळेत मी पहिल्या वेळेस आलो असेल 3 वर्षात, परंतु नुसता फोनही केला तर या शाळेचा मला सहकार्य मिळत असतं म्हणून ही शाळा आम्ही निवडलेली आहे. आणि शिक्षण आणि आरोग्य विभागामार्फत मी या शाळेचे प्राचार्य यांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. आणि दिवसभरात आमची आरोग्याची टीम जे काम करेल त्याला आपणही चांगलं सहकार्य करावं अशी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाटील साहेब, खूप सुंदर मार्गदर्शन आपण केलं. आहार विहार व्यायाम योगा याचं महत्त्व शालेय जीवनात देखील महत्त्वाचं आहे. यानंतर पुढील मनोगतासाठी या कारबेर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर लिटिल रोज यांना मी आमंत्रित करत आहे. सिस्टर लिटिल रोज, जोरदार टाळ्या वाजवूया. Respected dignitaries, esteemed guests, respected managers, sisters and Therese, teachers, dear students, and all the health department members over here. It is indeed a moment of pride and honor for Carmel Convent English Medium School to be chosen as a venue for this novel initiative. The National Child Health Program, organized by the Civil Hospital Department, today we witness a significant step toward ensuring the health and well-being of our students through free health checkup, reinforcing the message that a healthy child is the foundation of a strong nation. On this special occasion, we extend our heartfelt gratitude to our esteemed guest, Dr. Nagaraj Chauhan, District Civil Surgeon, Dr. Babasaheb Nagaraj, District Health Officer Ahilya Nagar, Sri Bhaskar Rao Patil Primary Education Officer, Sri Dr. Satish Rajurkar, Health Officer MNP, Dr. Shivashankar Valande, Additional District Civil Surgeon Ahilya Nagar, Dr. Vinod Kakade, THO. Your presence and support make this initiative even more meaningful. A special appreciation to the organizing committee for recognizing our school as a joy of today and bringing this wonderful health hygiene campaign to our students. Good health and hygiene are the stepping stones to a brighter future, and this initiative will surely create awareness and foster a healthier tomorrow for our children. Let us all pledge to take care of our health, maintain hygiene, and spread the message of well-being in our community. Wishing this campaign great success and hoping that such effort continue to empower our young generation. I remain. Thank you. Jai Maharashtra. धन्यवाद सिस्टर. चांगले आरोग्य हे चांगल्या आयुष्याचे चिन्ह असते. अतिथींच्या आगमनाने उजळले भुवन, दीपाच्या तेजातून येथील मांगल्याचे क्षण, बुद्धीच्या स्वरूपाचंही व्हावे भावपूर्ण नमन. संस्कृतीचा सन्मान करूयात माननीय अतिथींच्या समवेत. आजच्या या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची विशेष आरोग्य तपासणी मोहीम उद्घाटन कार्यक्रम आपल्या कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल मध्ये संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सहर्ष स्वागत करते आणि कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलच्या वतीने तुम्हाला सन्मान चिन्ह हे आमच्या शाळेच्या व्यवस्थापिका माननीय सिस्टर अँड तेरेस आणि मुख्याध्यापिका माननीय सिस्टर लिटिल रोज यांनी करावा ह्याची मी त्यांना विनंती करते. माननीय
भास्कर पाटील सर, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करावा अशी मी सिस्टरांना विनंती करतो. धन्यवाद सिस्टर, धन्यवाद सर. माननीय डॉक्टर नागोराव चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर यांचा सत्कार स्मृतिचिन्ह देऊन सिस्टर लिटिल रोज आणि सिस्टर ॲन टेरेस यांनी करावा याची मी विनंती करते. धन्यवाद सिस्टर, धन्यवाद सर. माननीय डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांचा देखील स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा याची मी सिस्टरांना विनंती करते. धन्यवाद सिस्टर, धन्यवाद सर. डॉक्टर सतीश राजूरकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी अहिल्यानगर यांचा देखील स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा अशी मी सिस्टर लिटिल रोज यांना विनंती करते. धन्यवाद सिस्टर, धन्यवाद सर. डॉक्टर शिवशंकर वलांडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक अहिल्यानगर यांचा देखील सत्कार स्मृतिचिन्ह देऊन करावा याची मी सिस्टर डॉक्टर ॲन टेरेस यांना विनंती करते. धन्यवाद सिस्टर, धन्यवाद सर. आजच्या या कार्यक्रमास तुम्ही सर्वजण कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये उपस्थित राहिलात आणि आमच्या शाळेची शोभा वाढवली त्याबद्दल मी मनपूर्वक परत तुमचे आभार मानते. धन्यवाद. जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद. आम्हाला आजच्या कार्यक्रमाला रोटरी क्लबच्या वतीनं श्री अजय पिसुटे सर यांनी मोलाचं सहकार्य आजच्या कार्यक्रमाला केलेलं आहे. त्यांचं हे आगमन या ठिकाणी झालेलं आहे. श्री विजय दळवी सर यांना विनंती करतो की त्यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन जोरदार टाळ्यांनी सन्मान करावा. श्री अजय पिसुटे सर, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत विजय दळवी सर त्यांचा सन्मान करते. अनेक कार्यक्रमाला सगळं हाताने मदत करून नव्हे तर त्यामध्ये घेणाऱ्याने सहभाग घेऊन आरोग्यच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी सहकार्य केलेले आहे. त्यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद. यानंतर माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे सरांना विनंती करतो की आपलं मनोगत त्यांनी या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार. आजच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम या कार्यक्रमाच्या विशेष मोहीम जी आपली आरोग्य तपासणीची आहे 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या, त्या विशेष आरोग्य तपासणी मोहिमेच्या जिल्हास्तरीय उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चव्हाण सर, शिक्षण अधिकारी डॉक्टर भास्कर पाटील सर, डॉक्टर आहे पाटील सर, त्यानंतर जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर राजूरकर सर, त्याचबरोबर माझे सर्व सहकारी, शाळेच्या मॅनेजर आणि प्रिन्सिपल सिस्टर्स, त्याचबरोबर शाळेचे पूर्ण मॅनेजमेंट, आमची सर्व टीम आणि उपस्थित विद्यार्थी मित्र. आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा आपल्या सर्व 0 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुरुवातीला विजय दळवींनी सांगितलं की आपण या योजनेअंतर्गत आजपर्यंत किती तपासण्या केल्या, किती शस्त्रक्रिया केल्या, ही सर्व आपली मोहीम चालू आहे. परंतु ज्या राज्य शासनाच्या 100 दिवस प्रोग्राममध्ये एक इनिशिएटिव्ह म्हणून एक विशेष मोहीम घेण्याचा संकल्प माननीय आरोग्यमंत्री
आंबेडकर महोदयांनी केला, त्या संकल्पनेतून पूर्ण राज्यामध्ये ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. आज राज्यस्तरावरचं उद्घाटन झालं, त्याचप्रमाणे आपलं अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय उद्घाटन आपण इथे पार पाडतोय. प्रत्येक तालुक्याला या मोहिमेचं उद्घाटन होणार आहे. या मोहिमेअंतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या आवश्यकतेनुसार त्यांना उपचार देखील केले जातील. सुरुवातीलाच आपण बऱ्याच वेळची चर्चा करतोय, त्यामध्ये ऐकलं की सुदृढ आरोग्य का गरजेचं आहे, आरोग्य आपलं का जपणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांमध्ये विशेष करून जर आपण स्वास्थ्य बालक जर सुदृढ राहिलं, आपलं निरोगी राहिलं, तर नक्कीच अभ्यासामध्ये त्याचं नक्की चांगलं लक्ष लागेल, अभ्यासात प्रगती होईल. अभ्यासात प्रगती झाली तर पर्यायाने त्यांचा वैयक्तिक विकास, त्याचबरोबर समाजाचा विकास आणि आपल्या देशाचा विकास होण्यास त्याच्यासाठी मदत होईल. म्हणून आपल्याला काही गोष्टी अंगीकरणं महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये हेल्दी लाईफस्टाईल ही सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यामध्ये सकाळी उठून लवकर व्यायाम करणे, त्याचबरोबर दिवसभराचं आपलं शाळेचं रुटीन, शाळेच्या रुटीन बरोबर मैदानावर जास्तीत जास्त वेळ मुलांनी घालवला पाहिजे. नाहीतर मग सध्याच्या ह्याच्यात एकतर TV, मोबाईल, कम्प्युटर यामध्येच जास्त वेळ, व्यायाम फक्त डोळ्याचा आणि हाताच्या बोटांचा होतो. मोबाईलवर, TV वर, कम्प्युटरवर हे करताना रिमोट दाबून किंवा कीपॅड किंवा आपल्या मोबाईलचे बटणं दाबताना, तर तो व्यायाम न करता पूर्ण शारीरिक व्यायाम हा महत्त्वाचा आहे, जेणेकरून आपला विकास होईल. आपला शारीरिक विकास होतानाच व्यायाम केल्याने आपलं मनस्वास्थ्य सुद्धा चांगलं राहतं आणि त्यामुळे आपल्याला अभ्यासामध्ये सुद्धा मदत होते. हे सर्व करत असताना जर कुणाला काही आरोग्याची समस्या असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेतला गेला पाहिजे. जशी आजची आपली आरोग्य तपासणी आहे, यामध्ये सुद्धा आपल्याला काही अडचण असेल, मग कुणाला बोर्डवरचं वाचताना अडचण येत असेल तर मेबी डोळ्याला चष्मा लागलेला असेल, पाठीमागे बसल्यावर टीचर काय शिकवतात याचा आवाज येत नसेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी असतील, त्वचेचे आजार असतील, तर या सर्व याच्यामध्ये आमची जी तज्ञ डॉक्टरांची टीम आहे त्यांच्याकडून तपासणी करून घेऊन आपण उपचार करून घेऊ शकतो. या विशेष मोहिमेचा आपल्या रुटीन याच्यानुसार आपण जर तपासणी करतोच आहोत, पण रुटीन सोडून ही एक विशेष मोहीम आहे. यामध्ये सुद्धा आपण पूर्ण सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करणार आहोत. विद्यार्थ्यांनी सुद्धा यामध्ये आपल्या काही अडचणी असतील तर त्या डॉक्टरांना सांगून त्याच्यानुसार आपल्याला सल्ला आणि त्याच्यावर ट्रीटमेंट घेता येईल. तर ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शाळेचा सहभाग, शिक्षण विभागाचा सहभाग, त्याचबरोबर महिला बालकल्याण विभागाचा सहभाग हाही आवश्यक आहे. या सर्वांच्या सहकार्याने आपण ही मोहीम यशस्वी करू. या मोहिमेत आपल्याला सुदृढ भविष्य आपल्या राज्याचं बनवण्यासाठी नक्कीच फायदा होईल. आजच्या या मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी या शाळेच्या मॅनेजमेंटने आपल्याला इथलं शाळा उपलब्ध करून दिली, त्याचबरोबर ही सर्व व्यवस्था केली, त्यासाठी त्यांचे विशेष आभार. आणि आपला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या सर्वांनी सहकार्य केले आहे त्या सर्वांचं सहकार्य यापुढे असंच लाभत राहील. विशेष योगदान म्हणजे रोटरी क्लबचं आहे. रोटरी क्लबने आपल्या या कार्यक्रमासाठी योगदान दिलेलं आहे. आपल्या आरोग्याचे वेगवेगळे प्रोग्राम असतील, ज्यामध्ये पल्स पोलिओ मोहीम असेल, मिजल्स रुबेला आपण लसीकरण मोहीम घेतली होती, किंवा आपल्या ज्या रुटीन वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी होत असतात, या सर्व ॲक्टिव्हिटीमध्ये रोटरी क्लब हिरिरीने सहभाग घेऊन आपल्याला सतत सहकार्य करतो. या सर्वांचे धन्यवाद. आणि आपली ही सर्वांच्या सहकार्याने आपण ही मोहीम यशस्वीपणे पार पाडू अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपणही या आरोग्य सेवेला उत्तम सबळ पाठपुराव्यासह मार्गदर्शन करून सर्व कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करण्यासाठी सहकार्य करत आहात. आपल्याला देखील धन्यवाद. यानंतर आपल्यामध्ये एक लाभार्थी आलेले आहेत की जे राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाच्या अंतर्गत त्यांची सर्जरी झालेली आहे, त्यांचा परिवार ते लेकरू आलेले आहेत, त्यांचे पालक आपल्याशी थोडक्यात मनोगत व्यक्त करतील. त्यांना विनंती करतो की श्रावणी येवले यांचे पेरेंट्स आहेत, त्यांनी कृपया पुढे यावं. आमचं नाव अंकुश येवले. माझ्या मुलीचं हृदयाच्या आजाराच्या संदर्भात आमच्या मुलीचं ऑपरेशन झालं व सर्व
आम्हाला त्याचा लाभ भेटला याबद्दल मी मनापासून तुमचे धन्यवाद मानतो. लहान लेकरांच्या या विशेष उपक्रमामध्ये आपल्या पुण्या सर्वांचा आम्ही धन्यवाद करतो एवढे परिवाराचं की सुंदरशी शस्त्रक्रिया होणं आज पुन्हा पण आपल्या समोर ते आनंदी सुखी समाधानी आहे. परमेश्वर त्यांना उत्तम आरोग्य देव. यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागोराव चव्हाण साहेब आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतात. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, त्यामध्ये आपल्या जिल्ह्याची जिल्हा डॉक्टर बाबासाहेब नागरगोजे, आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी डॉक्टर श्री भास्कर पाटील, आपल्या महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी MOH डॉक्टर सतीश राजूरकर, आपल्या जिल्ह्याचे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉक्टर विनोद काकडे, आपल्या जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर शिवशंकर वलांडे, आपल्या शाळेच्या व्यवस्थापिका सिस्टर डॉक्टर ॲन तेरेस, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर लिटल रोज. आता त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मी एक मन सांगतो, मूर्ती लहान पण कीर्ती महान. आम्ही एक साधारण 2 दिवसापूर्वी या ठिकाणी म्हणजे आम्हाला शाळेमध्ये व्यवस्था करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी या संधीचं म्हणजे एवढी चांगली अरेंजमेंट केली या ठिकाणी या 2 दिवसातच. तर त्यांचे या ठिकाणी खूप धन्यवाद व्यक्त करतो मी. आणि व्यासपीठावर आणखी उपस्थित आमचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉक्टर तुझं नावच नाही घेणार आहे ना, डॉक्टर गायकवाड, आपले देशपांडे आणि रोटरी क्लबचे प्रतिनिधी, माहीत नाही म्हणून सॉरी बरं का, आणि विद्यार्थी मित्र आणि गुरुजन वर्ग. मित्र, आपल्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाचं असतं, आपण आरोग्य जर चांगलं ठेवलं तर काय काय होऊ शकतं आपल्याला सगळ्या मान्यवरांनी सांगितलेलं आहे. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी योगा, प्राणायाम, मेडिटेशन, वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम आणि बौद्धिक कसरती ज्या आहेत त्या सुद्धा खूप आवश्यक आहेत. आता याच्यामध्ये आपल्याकडं राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा एक आपल्या देशामध्ये प्रमुख कार्यक्रम आहे आणि चांगल्या प्रकारे चालतो. आतापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये 10 ते 11 हजार सर्जरीज झालेल्या आहेत आणि खूप लोकांना बेनिफिट भेटलेला आहे. ज्यांची पेईंग कॅपॅसिटी नाही अशा लोकांना फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिसेस यामध्ये भेटते. हृदयाची शस्त्रक्रिया, ज्या शस्त्रक्रियेला 2-3 लाख रुपये लागतात किंवा कॉक्लिअर इम्प्लांट ज्या शस्त्रक्रियेला 8 ते 10 लाख रुपये लागतात, अशा शस्त्रक्रिया याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट त्या मुलाला दिल्या जातात. आणि अर्ली इंटरव्हेन्शन म्हणजे जेवढ्या लवकर आपण ऑपरेशन करू तेवढा बेनिफिट त्या विद्यार्थ्याला होत असतो. म्हणून आपली ही RBSKची टीम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची टीम आपल्या शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्याची तपासणी करत असते. वर्षातून 2दा अंगणवाडीची आणि 1दा शाळेतल्या विद्यार्थ्याची. आता ह्या शाळेचं खरंच एक मी भाग्य मानतो की ह्या ठिकाणी आपल्याला योगायोगाने ह्या शाळेमध्ये येण्याचा प्रसंग आला आणि आपल्या ज्या 14 टीम आहेत ह्या टीम सगळ्या विद्यार्थ्याचे, आता साधारण मी सिस्टरने मला सांगितलं की 1,500 विद्यार्थी आहेत सगळे, तर 1,500 विद्यार्थ्यांची पूर्ण तपासणी आज दिवसभरामध्ये पूर्ण करणार आहेत. ज्यांना किरकोळ आजार आहेत त्यांना ह्या ठिकाणी तात्काळ उपचार देणार आहेत आणि ज्यांना काही वेगळे आजार असतील ज्यांना स्पेशलिस्टकडे पाठवायचे, आपण या ठिकाणी स्पेशलिस्टही पाठवलेले आहेत, ते बघतील. आणि ज्यांना ऑपरेशनची गरज आहे किंवा बारीक सारीक असे काही आजार आहेत ज्यांना मेडिकल कॉलेज किंवा जिल्हा रुग्णालय या ठिकाणी सर्व्हिस द्यायची आहे, अशा विद्यार्थ्यांना शाळेत मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवायचं आहे. तर मित्र, आता ही योजना पूर्वीपासूनच चालू होती 2013 पासून, पण आज आपण या कार्यक्रमाचं इनॉग्रेशन करण्याचं कारण असं आहे की आपल्या राज्यामध्ये एक माननीय मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम आखलेला आहे. त्या 100 दिवसाच्या
त्या दिवसामध्ये प्रत्येक खात्याने आपापली कामगिरी करायची. तर आपल्याला या राष्ट्रीय बालस्वास्थ्य आरोग्य कार्यक्रमांतर्गत आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढे काही विद्यार्थी येतात सगळे 63 टीमकडून पूर्ण विद्यार्थ्यांची परत एकदा आरोग्य तपासणी होणार आहे. आणि जे काही आजार आहेत जागेवर उपचार करायचे असतील तर जागेवर, संदर्भित करून करायचे असतील तर संदर्भित करून करायचे. अशा प्रकारे हे केस डिटेक्शन, अर्ली इंटरव्हेन्शन, अर्ली डिटेक्शन, अर्ली ट्रीटमेंट या बेसिसवर आपल्याला हे कार्यक्रम राबवायचा आहे. तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये उचित सुविधा मिळून संदर्भ सेवेसह सर्वांचे शस्त्रक्रिया असतील, पुढील उपचार असतील, याचं सर्व मार्गदर्शन या ठिकाणी केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे आमच्याकडे आजच्या या कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी श्री अमोल महाजन साहेब आलेले आहेत. त्यांनी कृपया मंचावरती यावं, त्यांना विनंती करतो. जिल्हा माहिती अधिकारी विभाग अमोल महाजन साहेब, त्यांचं देखील कार्मेल स्कूलच्या वतीनं आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन आम्ही सन्मान करीत आहोत. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा धन्यवाद करूया. समस्त जिल्ह्याची उत्कृष्ट माहिती अनेक ठिकाणी व्यवस्थितपणे पोहोचवण्याचं काम जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं नव्हे तर सर्व टीमच्या वतीनं केलं जात आहे. त्या टीमचे प्रमुख श्री अमोलजी महाजन सर यांचं कार्मेल स्कूलच्या मुख्याध्यापिका आणि सिव्हिल सर्जन साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान करावा पुष्पगुच्छ घेऊन. माहिती अधिकारी श्री अमोल महाजन साहेब, जोरदार टाळ्या वाजवूया या सन्मानाकरिता. त्याचबरोबर राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाची सर्व टीम समोर बसलेली आहे. कार्मेल स्कूलच्या टीमला विनंती करतो की समोर जाऊन जागेवरच त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. कार्मेल स्कूलच्या टीमला विनंती करतो की जागेवरच सर्व वैद्यकीय टीम, पॅरामेडिकल टीमचा सन्मान करायचा. RBSK टीमचं विखे पाटील मेडिकल कॉलेज वैद्यकीय अधिकारी कुठे असल्यास आपण पुढे यावं. सर्व टीमचा जागेवरच या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने सन्मान केला जातो. या ठिकाणी एक पालक पुन्हा एकवर आलेले आहेत, कार्तिक टेकडे म्हणून. हा मुलगा आपल्याशी काही संवाद साधणार आहे. आप इथं झालेलं फीमध्ये धन्यवाद. डेअरिंग आपण या ठिकाणी केलं, आपलं आरोग्य चांगलं राहू. IAPच्या डॉक्टर शिरसाट मॅडम आहेत, कृपया त्यांना विनंती की त्यांचा देखील सन्मान त्यांनी मंचावर येऊन स्वीकारावा. त्याचबरोबर विखे पाटील टीमचं देखील प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं आम्ही यस शिरसाट मॅडम आहेत, कृपया पुढे यावं. आपलं देखील आजच्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाच्या वतीनं मान्यवरांच्या हस्ते आम्ही सन्मान करू इच्छित आहोत. विखे पाटील मेडिकल कॉलेजच्या वतीनं काही प्रतिनिधी आलेले आहेत, त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन करावं. डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे सर यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान त्यांनी करावा. शिरसाट मॅडम, केळकर मॅडम देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा देखील सन्मान सिव्हिल सर्जन साहेब करते. पुष्पगुच्छ दोन्ही जोरदार टाळ्या वाजवूया. आरोग्यासाठी सर्व काही आरोग्यासाठी झटणारी ही टीम आहे आणि या टीमला बळ देणारी, ताकद देणारी आमचे सर्व पॅरामेडिकल स्टाफ, सर्व वैद्यकीय अधिकारी टीम. केळकर मॅडमचा सन्मान सिव्हिल सर्जन साहेब करते. टाळ्या वाजवूया पुन्हा एकदा लेकरांनो. टाळ्या वाजवल्याने उत्तम आरोग्य अजून चांगलं राहतं. त्याचबरोबर विखे पाटील मेडिकल कॉलेजचे प्रतिनिधी सर आहेत, त्यांचा देखील सन्मान पाटील साहेब यांनी करावा, त्यांना विनंती करतो.
सर्व विखे पाटील यांच्या वतीनं आम्ही धन्यवाद करतो. या ठिकाणी आपण सर्वांना विनंती की आपण कृपया खाली बसावं, स्थानापन्न व्हावं. यानंतर आपल्या स्टेजच्या डाव्या बाजूला एक IC स्टॉल लावलेला आहे. त्या ठिकाणी आपण सर्वजण जाणार आहोत. वर्गात पाहणी सर्व टीम करणार आहे. प्रदर्शन, माहिती, तपासणी त्या ठिकाणी होणार आहे. कोणी गडबड गोंधळ करू नका. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शनासाठी RVSKचे विजय दळवी सर यांना मी आमंत्रित करीत आहे. आजच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात विशेष आरोग्य तपासणी मोहीम आणि शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जिल्हा शल्यचिकित्सक सर डॉक्टर नागोराव चव्हाण सर, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे सर, तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉक्टर भास्कर पाटील सर, त्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर सर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर शिवशेखर वलांडे सर, त्यानंतर तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर विनोद काकडे सर, रोटरी क्लबचे प्रेसिडेंट आणि इतर जे मान्यवर उपस्थित आहेत, या मान्यवरांनी आपला वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल जिल्हा रुग्णालय आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम तसेच या कार्यक्रमासाठी आम्हाला सहकार्य करणारे कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलचे प्रिन्सिपल मॅडम यांनी विशेष आम्हाला सहकार्य केले, त्यांचे पण मी जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आभार मानतो. आणि सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद आणि आभार. आजचा कार्यक्रम संपला आहे. फक्त मान्यवरांना एक विनंती आहे की आपण जे स्पेशालिस्ट रूम त्या ठिकाणी एक आहे आणि एक IC रूम आहे, ती एकदा आपण पाहणी करावी आणि एका वर्गामध्ये जाऊन प्राथमिक स्वरूपामध्ये आरोग्य तपासणी कशी होती तेवढं पाहून आपला कार्यक्रम संपला.